बरोबर 1 वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघणाऱ्या मितालीला वाटलं, आईने आपल्या जीवनात आई आणि वडिलांची दोघांची भूमिका एकाच वेळी पार पाडली. आपल्या दुःखाचा, एकाकीपणाचा कुठलाही उहापोह न करता अगदी निखळ आनंदाने. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे अफाट दुःख असावं, इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी, जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही. आणि आता आईचं या दुनियेतून अस्तित्वच लोप पावल्याने ती उघड होण्याची काळी मात्र शक्यताच उरली सोरली नव्हती. दुःख आणि शोक या दुनियेत कुणालाही अपरिचित नाहीत. दुःख असलं की शोक सोबतीला अपुसूकपणे मागोमाग येतो. हे सगळं मानवी मनाला कितीही नकोसे वाटले तरीही आईही त्याला अपवाद असे असणार. आपलं दुःख तिने मरेपर्यंत आपल्या पुढ्यात तरी कधीही जाणीवपूर्वक उघड केले नाही. कधी कुणाबद्दल तक्रार, कसलीही कुरकुर नाही. आपल्या एकटेपणाचं ओझं एकटीने पेललं संपूर्ण हयातभर, तरी स्वतःला व्यक्त करायला हवे होते. आपण कुणी त्रयस्थ व्यक्ती नव्हतो, पण स्वभाव असतो एखाद्याला, इलाज नाही त्याला. ते काही असलं तरी आपल्या संगोपनात तिच्याकडून तुसभरही कसूर झाली नाही. एवढ्या मोठ्या शहरात वडिलांच्या माघारी आईने एकटीने तिला वाढवलं, उच्च शिक्षण दिलं, समर्थपणे घर चालवलं. एकटीने आईवडिलांचं कर्तव्य पार पाडताना कोणतीच कसर सोडली नाही. वडिलांना तिने पाहिलं नव्हतं, मात्र मनात तिने आपल्या वडिलांची असंख्य चित्रे रंगवली होती. त्यांच्यासोबत प्रेमळ संवादाचे अनेक प्रसंग रचले होते. वास्तव कल्पनेपेक्षा कोसो दूर असले तरी रचित कल्पनेने तिच्या बालमनाला विलक्षण समाधान लाभे. लहानपणी मितालीला खूप प्रश्न पडत, एवढ्या मोठ्या जगात आपण आणि आई दोघेच कशा बरे एकट्या आहोत? सगळ्यांना वडील, भाऊन, काका, मामा, आत्या, मावशी असे सगळे नातेवाईक असतात. मग आई आणि मलाच का बरं नसावेत? आपलं म्हणावं असं कोणीच का नसावं दोघींना? का? ह्या काचं उत्तर तिला काही केल्या सापडत नसे. फक्त स्वतःलाच प्रश्न विचारून पुष्कळ झगडत असते ती स्वतःशीच. उत्तर न सापडल्याने आपलं डोकं प्रश्नाने भनभनून गेल्यावर तेच प्रश्न आपल्या आईला विचारून ती आईचा जीव भांडावून सोडे, अगदी आई जिवंत होते तोपर्यंत. आपल्याला कुणीच कसे सगळे सोयरे नाहीत, आपलं गाव नाही असं कुठे असते का? आपल्या गावाचं नाव तरी सांग ना ग आई. मग त्यावर तिची आईची ठरलेली नेहमीची तिरपागडी उत्तर, काय करायचे तुला सगळं जाणून घेऊन? हे न जाणता तुला काही कमी पडले का आतापर्यंत? या जगात खूप सारे अभागी जीव अनाथ म्हणून जगतात. तुला आईची माया, प्रेम सगळं मिळतंय, ते सुद्धा काहींच्या नशिबी नसते. सतत आपलं गाव, आपली माणसं करत बसू नकोस, कुणीही नाही आपलं. मग मिताली एकदम चिडून उसळून म्हणे, तुझं हे तत्वज्ञान माझ्या बिलकुल पचनी पडत नाही. माथ्यावरचे केस पिकले की अक्कल परिपक्व होते असे काही नाही. मात्र मनाच्या चोर कप्प्यात दडवून ठेवलेला तिरस्कार, द्वेष मात्र पिकल्या केसांसोबत परिपक्व होत जातो हेच खरं. एवढा हट्टहास का? मला तर वाटते हा अट्टहास नसून दुराग्रह आहे तुझा. मितालीचे हे असे काटेरे बोल आईच्या जिव्हारी लागत तिचे डोळे ओलावा धरत, हे असं आडून लपून का वागतेस का आई? ह्या अज्ञातवासाचं कारण तरी काय? सगळं खुलेपणानं का सांगून घेत नाही? म्हणजे जे म्हणायचं आहे ते सारखं आपलं मनात आतल्या आत वर्षानुवर्ष दाबून ठेवायचं म्हणजे काय? त्रास होत नाही का तुला त्याचा? कधी कधी ती पण गरज असते मिताली. एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात, माणसाला सुद्धा. आई जडावलेल्या स्वरात उत्तर दे. असेल, तू म्हणतेस तसंही असेल. तुझ्यासारखा शहाणपणा माझ्याकडे नाही बाई. मिताली आईपुढे हार मानत असे. तिला त्याची एव्हाना सवय झालेली. एकदा मात्र मितालीने आईपुढे हट्टच धरला, मला आपल्या मूळ गावचं नाव कळायलाच हवं म्हणून. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे आपलं लहान असं गाव. गावाचं नाव न सांगताच यापुढे गावाविषयी काहीही विचारायचं नाही अशी तंबी देत आईने तिला गावाविषयी अंधुक माहिती दिली. गावाचं नाव, सगळे सोयऱ्यांची ओळख जरी आईने लपवली असली तरी थोडाफार आपला पूर्व इतिहास मरण्याआधी मितालीला सांगितला होता. मिताली आईच्या पोटात असतानाच तिचे वडील वारले. पुढे पांढऱ्या बाईचे म्हणून घरच्यांनी तिच्या आईचे घरातून हकालपट्टी केली. खरं तर नातेवाईकांना संपत्तीमध्ये हिस्सेदार नको होता, हेच तिच्या हकालपट्टीचं मुख्य कारण होतं आणि ते सरळ सरळ उघड होतं. मात्र त्यांच्याशी न झगडता, कुठलाही उभा दावा न मांडता तिच्या आईने घराला आणि गावाला अखेरचा दंडवत घातला. पुढे तिने गावाचं नाव कायमचं टाकलं.
तिच्या आईचा गळा गोड होता, वाणी मधुर होती. गावाला राम राम ठोकल्यावर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराचा आसरा घेत ती देवाची भजनं गाणी आपल्या रसास्वरात म्हणत असे. एकदा मंदिरात भजन गात असताना तिचा दैवेदनगीला लाभलेला आवाज कानावर पडून प्रभावित झालेल्या सुरेश भट सारख्या देवमाणसाने तिला एका सेवाभावी संस्थेत दाखल करत पुढे गायची संधी उपलब्ध करून दिली. सुरेश भट संगीताच्या दुनियेतला कॅसेट किंग होता. त्याची संगीत कंपनी त्या काळी मोठ्या जमत होती. त्याची पत्नीसुद्धा उत्तम गायिका होती. तिच्या जोडीने मितालीच्या आईने बरीच भक्तगीते, भावगीते, भजने गायली. कृष्णाची भजनं ती आवडीने गायची, म्हणून आवाजाच्या दुनियेत तिला राधादेवी नावाने ओळखले जायचे. मितालीचे उत्तम संगोपन करत आपल्या मोडक्या संसाराच्या रथाची दोरी एका हाती घेत रस्ता सोडून भरधाव धावणाऱ्या मायलेकींच्या आयुष्याच्या रथाला योग्य वळणावर आणण्यासाठी तिच्या आईने अपार कष्ट केले. कृष्णाचं भजन गात बसलेल्या आईला बिलगत मिताली नेहमी म्हणत असे, आई, मला का शिकवत नाहीस ग तुझ्यासारखं गायला? किती गोड गातेस तू. मितालीच्या प्रश्नाने आई अस्वस्थ होत असे. मात्र एकदा मितालीच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तिची आई न राहून रियाजमध्येच थांबत तिथून उठून जात चिडून म्हणाली, पुन्हा नाव काढायचं नाही घरात गाण्याचं. गाण्याव्यतिरिक्त शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत या जगात. आई उठून बाहेर गेली. तिच्या मागोमाग मितालीही शांत अवस्थेपणे गॅलरीत काहीतरी एकाग्रपणे पाहत राहिलेली आई. मिताली आईच्या जवळ गेली. आई चमकली पण बोलली काहीच नाही. मितालीने आईच्या गळ्याला मिठी मारली. स्पर्श आधी तिला जाणीवच झाली. आईच्या ओल्या डोळ्यांची. आई रडत होती. का? एकटीच कशा करता? तिने खूप विचारलं पण आई काहीच सांगायला तयार होईना. त्या दिवशी लेक आपल्या आईची आई झाली. मितालीने मायेने तिच्या हातावर थोपटले. अचानक आईचे डोळे भरून आले. स्वर कापरा झाला. या गोड गळ्याने घात केला माझा. सत्यानाश झाला माझ्या उभ्या आयुष्याचा. बस. त्या प्रसंगानंतर मितालीने आईसमोर पुन्हा गाणं शिकण्याचं नाव काढलं नाही. तिच्याशी त्या विषयावर बोलायचं धाडस झालं नाही. तो विषय नकोच काढायला एवढंच तिला वाटलं. मिताली खरं तर त्या प्रसंगानंतर गोंधळून गेली. तिथूनच पुढे तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले. का म्हणाले असेल असं आई? स्वर्गीय देणगी म्हणून तिचा आवाज नावाजला जात होता. त्याने तिचा घात केला. घात झाला म्हणजे नक्की काय घडलं असेल तिच्या आयुष्यात? ज्या गाण्याने आपण आज संपन्न आयुष्य जगतोय त्या गाण्याने कसा बरं हिचा घात केला असेल? मितालीने दीर्घ श्वास घेतला. आईचा भूतकाळ नक्की कसा होता जाणून घ्यायला हवं का सगळं? पण आता त्याची खरंच आवश्यकता आहे. आईच्या मृत्यूपश्चात तिच्या आयुष्यातली खोलवर गुडूप झालेली भूतकाळी मुळं उखडून काढणं म्हणजे तिच्या प्रेमाशी, आपल्यावर असणाऱ्या तिच्या विश्वासाशी प्रतारणा केल्यासारखं नव्हे का? मात्र तिची रक्ताची मुलगी या संबंधाने आपलाही भूतकाळ तिच्या आयुष्याशी जोडलेला आहेच. तो जाणून घ्यायचा हक्क आपल्याला निश्चित आहे. पण तसा हक्क आपल्याला खरोखर आहे का? कुणी दिला? आपल्याला नक्की काय हवं आहे? आपल्याला जे हवं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो फक्त मनाच्या समाधानासाठी. आपण इतके स्वार्थी असतोच म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतो. आपण फक्त मध्यबिंदू बनतो. त्यातून मग छळ मांडतो स्वतःचा आणि दुसऱ्याचाही. काही का असेना आपण आपलं मूळ गाव रक्ताची माणसं शोधायला हवीत निव्वळ मनाच्या समाधानासाठी. त्यांचा शोध घेणे अशक्य नक्कीच नाही. ते काही परग्रहावर राहत नाहीत. या बाबतीत नैतिकचं मत विचारात घ्यायला हवं. तिने ठरवलं. नैतिक तिला कॉलेजात भेटला. आयुष्यात पहिल्यांदा कुणातरी पुरुषाशी तिचं नातं जुळलं, मैत्रीचं आणि पुढे प्रेमाचंही. पुढे दोघांनी एकत्रितपणे सप्तपदी घेतली. वडिलांचं छत्र लहानपणापासूनच हरवलेल्या मितालीला वडिलांचं नाव काय असते तेच माहीत नव्हतं. ते नातं कशा प्रकारचं असतं, त्या नात्याची एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय भूमिका असते तेही तिला माहीत नव्हतं. नैतिकने तिची ती उणीवही भरून काढली. तिच्या आयुष्याबद्दल, आईबद्दल, दोघींच्या भूतकाळाविषयी त्याने कधीही विचारले नाही. त्याला माहीत असणार होतं तेवढंच बस.
या उपर काही नाही. पण मी म्हणतोय, तुला गरजच काय इतक्या काळानंतर आपलं गाव नातेवाईक शोधण्याची? आईने तुला आपलं गाव नातेवाईक शोधण्यास मनाई केली होती म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यामागे. भूतकाळाचा शोध घेऊन तू जास्त सुखी होशील असं वाटत आहे का तुला? नीट विचार कर, नैतिकने तिला विचारलं. सुखाचा काही संबंध नाही त्याच्याशी. मग तुला केवळ काहीतरी साठवून ठेवण्याजोगे माहिती हवी नाही. आईने तिच्या आत दडवलेल्या दुःखाचा शोध घ्यायचाय मला. ती जिवंत होती तोपर्यंत तिने तिच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही. तिच्या मृत्यू पश्चात तरी मला ते जाणून घ्यायला हवं. मला माझी माणसं, माझी माती शोधायची आहे रे. नाहीतर माझं मन कधी शांत राहणार नाही. त्याची खरं तर आता काहीच गरज नाही. कुतूहल उत्सुकता म्हणून तू हे करू पाहतेस. यातून तुझ्या वाट्याला जे येईल ते सोसण्याची मनाची तयारी असेल तरच प्रयत्न करायला हरकत नाही. तुझी साथ असेल तर तयारी आहे माझी. नैतिक कायमच तिच्याबरोबर होता. त्याच्या होकाराने मितालीच्या मनातील गेली कित्येक वर्ष दाबून ठेवलेली धरलेली उदासी, निराशा, अस्वस्थता त्या क्षणापुरती एकदम ओसरून गेली. त्या जागी आनंदाचा नवा स्तोत्र फुटला. आपल्या आईच्या आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा नवा शोध घेण्याची उमेद तिच्या मनात जागी झाली. तिने नकाशा घेतला. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या गावाची नावं तिने डोळ्यासमोर धरली. कसं शोधणार आपलं गाव? जेवढे वाटते तेवढे सोपे नाही काम. तिला जाणवलं वृत्तपत्रात जाहिरात यावी का? पण 40 वर्षापूर्वी निधन पावलेल्या व्यक्तीला फक्त नावाने ओळखलं कठीण जाईल. वडिलांचा एकही फोटो आईने जतन करून ठेवू नये, आठवण म्हणून तरी कमाल आहे. आश्चर्य नाही का हे? तिला काही सुचेना. तुझं माहेरचं आडनाव चव्हाण ना? नकाशात पाहत नैतिकने विचारले. हो, पण का? त्याचा काय संबंध इथे? आहे संबंध. हे बघ, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर एक चव्हाणवाडी नावाचं गाव दिसतंय. अंधारात तीर मारून बघूया का? जमेल असं वाटत नाही. आडनाव आणि गावाचा काय संबंध? महाराष्ट्र बरीच आडनावं लोकांच्या मूळ गावाच्या नावावरून आहेत. तिला नैतिकचं म्हणणं पटलं. तिला आठवलं कधीतरी भूतकाळाच्या स्मृती जागवताना तिची आई बंदराचा उल्लेख करायची म्हणजे गावाच्या आसपास नक्की समुद्र किनारा असावा. दोघांनी अंदाज बांधला. प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती. तिने कल्पनेत अनेक गोष्टी रंगवल्या. आपलं गाव, आपली माणसं, न पाहिलेल्या वडिलांविषयी असणारं प्रचंड कुतूहल, हे सारं जाणून घ्यायची ओढ तिला लागली. नैतिक सोबतीला होताच. त्याच्या सोबतीने ती मायलेकींचा निद्रिस्त भूतकाळ जागा करणार होती. नव्हे तर ती भूतकाळ जगणार होती. दोघेही गावात उतरले तेव्हा वातावरण ढगाळलेलं होतं. परिसर शांत होता. गावाबाहेरच्या पारावर एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली पाहून दोघे त्या व्यक्तीच्या जवळ गेले. आजोबा, इथे संपत चव्हाण यांचे घर कुठे आहे? मितालीने थेट प्रश्न विचारला. कोण पाहिजे? आजोबाने आपल्या धुसर नजरेने डोळ्यांना ताणून पाहत विचारले. संपत चव्हाण, जे 40 वर्षापूर्वी वारले. 40 वर्षापूर्वी वारले? नाही माहीत मला कोणते. अंधारात मारलेला तीर फुकट गेल्याची जाणीव दोघांना झाली. निराशा हाताश पदरी घेत दोघे परत जाण्यासाठी वळले. तेवढ्यात आजोबांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावलं. पोरी, आठवलं. संपत चव्हाण नावाचा एक माणूस बाजूच्या गावात होता. मोठा श्रीमंत माणूस. पण तो मरून 5-6 वर्षच झाली. 40 वर्षापूर्वी मेलेला तो दुसरा कुणीतरी संपत चव्हाण असेल. तिनेही मान डोलावली. काय नातं पोरी तुझं संपत चव्हाणशी? मी त्यांची मुलगी. आजोबा काही क्षण विचारात पडले. त्यांना एकच मुलगा आहे, तो पण परगावी राहतो. त्यांना मुलगी आहे की नाही ते माहीत नाही मला. पती फक्त निराशाच पडते की काय असा विचार मितालीच्या डोक्यात आला. तेवढ्यात नैतिकने तिला पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून आजोबांनी सांगितलेल्या गावी जाण्यास तयार केले. आजोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोघे बाजूच्या गावी निघाले. रस्त्याने मुळीचा भारा घेऊन चाललेल्या एका स्त्रीला त्यांनी संपत चव्हाण पत्ता विचारला. दोघांकडे नवलाईने आळीपाळीने पाहत समोरच असलेल्या बंगल्याकडे तिने हात दर्शवला. समोर जे घर दिसले त्याला घर न म्हणता एखादा
राजवाडा म्हणायला हवं असं मितालीला वाटलं. भूतकाळातील संपन्नतेच्या खुणा तर ते घर अजून अंगावर बाळगून होते. समोरच्या भल्या मोठ्या शिसवी दरवाजाला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं. दोघेही आजूबाजूला कोण भेटतंय का याचा नजरेने अंदाज घेऊ लागले. घरासमोर प्रशस्त अंगण होतं. घर शेजारी बाजूलाच मंदिर होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला लहानसं घर होतं. बहुतेक नोकर माणसांना राहायचे तिथे सोय असावी. तिथेच ओट्यावर एक म्हातारी स्त्री सुपात धान्य पाकडत बसलेली त्यांना दिसली. मावशी, मितालीने आवाज दिला. कोण ते? डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा सावरत ती स्त्री उद्गारली. संपत चव्हाण इथेच राहायचे का? हो, धाकटे मालक या घरातच राहायचे, पण आता ते जिवंत नाही आहेत. तुम्ही कोण? त्या स्त्रीने विचारलं. त्यांची पत्नी मुलं ती कुठे असतात? नैतिकने विचारले. त्यांची पत्नी आणि मुलगा परदेशी असतात. लहानपणापासून मी यांच्याकडे काम करते. इथेच वाढले. थोरल्या पालकांनीच माझं लग्न लावून दिलं. माझे धनी वारले 2 वर्षापूर्वी. मुलं बाळ नाहीत मला. आता एकटीच राहते इथे. पूर्वी गावात राहायचे, आता मंदिरामागच्या घरात राहते मी. तुम्हाला कुणाला भेटायचंय? आपली संपूर्ण माहिती त्या म्हातारीला त्या स्त्रीने सांगितली. कुणालाही नाही, हाताशतेने मिताली म्हणाली. मग इथपर्यंत येण्याचं कारण काय? मितालीच्या गळ्यात हुंदका दाटून आला. नैतिकने तिला सावरलं. काय झालं बाय? त्या स्त्रीने ममतेने विचारले. नैतिकने दोघांचं त्या परिसराला भेट देण्याचं प्रयोजन सांगितलं. नैतिककडून सगळं ऐकल्यावर ती म्हातारी स्त्री सुद्धा विचारात पडली. गावाचं नावच माहीत नाही तर नुसत्या अंधुक माहितीवर जिवंत नसलेला माणूस आणि नातेवाईक कसं बरं शोधणार? ती स्त्रीही चुकचुकली. दोघे दमून मंदिराच्या कट्ट्यावर बसले. शांतता, स्तब्धता काय असते त्याचा विलक्षण अनुभव दोघांना आला. त्या स्त्रीने दोघांना प्यायला पाणी दिलं. देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करो असं म्हणत तिने देवासमोर हात जोडले. हे मंदिर कोणी बांधलं मावशी? मितालीने कुतूहलाने विचारलं. थोरल्या मालकांनी. देश स्वतंत्र होण्यापूर्वी मालकाचं घराणं सुभेदार पदावर होतं. हे गाव, हा परिसर पूर्वी संस्थान म्हणून प्रसिद्ध होता. आता जरी तुम्हाला गावात गजबज दिसली नसेल तरी कोणी एकेकाळी खूप गजबजाट होता गावात. आताची नवी पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आणि गाव ओस पडलं. नावापुरतं पण माणूस सापडायचा नाही गावात. पुढच्या काही वर्षात ती स्त्री गतकाळात रमली. तिच्या पांढऱ्या हो पाहणाऱ्या पापण्या गतस्मृतींनी ओलावल्या. इतिहासाच्या खुणा ती जागू लागली. थोरल्या मालकांच्या काळात इथे मंदिरात पूजा अर्चना, देवाची भजनं, जागरण होत. आशाबाई नावाची गायिका होती. देवाचे भजन सुरेख आवाजात गायची. इथेच थोरल्या मालकाने तिला राहायला घर दिला. तिचा आवाज ऐकायला पंचक्रोशीतून माणसं जमायची मंदिरात. आशाबाई? मितालीची उत्सुकता जागी झाली. हो, आशाबाई नाव होतं तिचं. तिच्याबद्दल बऱ्याच वदंता होत्या त्या काळी. कुणी म्हणे आशाबाई मूळची मथुरेची वृंदावनात राहणारी विधवा होती, तर कुणी म्हणे कानपूरच्या एका कोठ्यावर शौकीनासाठी ती आपली गाण्याची कला सादर करायची. कोणाला खरं तर तिच्याबद्दल खरं काहीच माहीत नव्हतं. ती कोण होती, कुठली होती, काहीच पत्ता नाही. मग ती इथे कशी आली? नैतिकने उत्सुकतेने विचारलं. थोरल्या मालकाने आणला आशाबाईला इथे. आपलं अंगवस्त्र म्हणून? बडोद्याला गेले असता अंगवस्त्र म्हणून. बडोद्याला गेले असता त्यांना तिथे भेटली आशाबाई. पंचक्रोशीत खळबळ माजली. चव्हाणाने नायकीला गावात आणून ठेवली म्हणून ती इथे आली आणि बंगल्यात वादळ आलं. थोरल्या मालकीनबाईंनी तिला घरात राहण्यास विरोध केला, पण मालकांपुढे मालकीनबाईचं काही एक चाललं नाही. त्यावेळी धाकटे मालक म्हणजे संपत चव्हाण लहान होते. ते हे एकुलते होते. शेवटी घरात कलह नको म्हणून त्यांनी आशाबाईला ते घर मंदिरापाठी बांधून दिलं राहायला. मंदिरापाठच्या घरच्या दिशेने अंगली निर्दोष करत म्हातारी स्त्री म्हणाली. मिताली आणि नैतिक दोघेही त्या स्त्रीच्या गतस्मृतीत तिच्यासोबत रंगून गेले. आशाबाईला एक मुलगी होती. म्हातारी हळव्या स्वरात म्हणाली. मुलगी? थोरल्या मालकांपासून झालेली का? मितालीने कुतूहलाने विचारलं. नाही, आशाबाई जेव्हा इथे आली होती तेव्हा तिच्यासोबत तिची 10-12 वर्षाची मुलगी होती तिच्यासोबत.
पुढे काय झालं? नाव काय होतं तिच्या मुलीचं? म्हातारीच्या कथेत रंगत गेलेले दोघे एकाच वेळी उद्गारले. नाव नाव राधा नाव होतं तिचं. राधा? मिताली स्वतःशीच पुटपुटली. आईसारखाच तिचा आवाजही अतिशय गोड होता. सुंदर सोज्वळ मुलगी होती. माझ्यापेक्षा लहान होती, पण आमची गट्टी जमायची. कृष्णाची भजन अतिशय सुरेख गायची. दुर्दशा झाली बिचाऱ्या मायलिकींच्या आयुष्याची. म्हातारी हळूहळू लागली. ते ऐकून मितालीचा श्वास वर खाली होऊ लागला. राधा तर आपल्याही आईचं नाव होतं. राधा हे तर तिने गाण्याच्या दुनियेत घेतलेलं नाव. ही स्त्री आशाबाईच्या मुलीचे जसं वर्णन करते ते आपल्या आईच्या संदर्भात तंतोतंत जुळते. योगायोग असेल की अजून काही? मिताली चमकली. आणि अजून एक, साधर्म्य संपत चव्हाण. आपल्या वडिलांचे नाव? मितालीचं डोकं बधीर होऊ लागलं. काय झालं मायलिकींचं पुढे? तिचा श्वास फुलला. पुढे वयात आल्यावर राधाच्या गोड आवाजावर आणि सोज्वळ चेहऱ्यावर धाकटे मालक भाळले. वयच होतं तसं ते प्रेमात पडायचं. राधा तर अतिशय गोड मुलगी होती. तिच्यावर कुणीही भाळलं नसतं तर नवलच. प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर, पण त्यांच्यासाठी ते प्रेम असलं तरी जगासाठी तो गुन्हा होता. एका खानदानी प्रतिष्ठित वर्चस्ववान पुरुषाच्या प्रेमात एखाद्या नायिकेच्या रखलेल्या मुलीने पडावं, लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या अनाभाका घ्याव्यात, हा गुन्हा नाही तर काय? आहुती पडली बिचाऱ्या राधाच्या आयुष्याची. मितालीला वाटलं आता आपल्याला रडू फुटेल, पण कशा करता रडायचं? कुणाची कहाणी ऐकतोय आपण? आपल्या आईची? छे छे, काहीतरीच. मन पण उगाच उलटसुलट विचाराने पाखरासारखं नुसतं भिरभिरत राहतं. ताब्यात काही केल्या राहत नाही. प्रेम जरी आंधळं असलं तरी जग डोळच असते पोरे. लपून काहीच राहिलं नाही. थोरल्या मालकांनी आणि मालकीनबाईंनी माय लेकींना जाब विचारला. भाबड्या राधाने खरं उत्तर दिलं. आशाबाईला काहीच कल्पना नव्हती. तिने राधाला खडसावलं, वास्तवाची जाणीव करून दिली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. निसर्गाने आपलं दान राधाच्या पोटी घातलं. धाकट्या मालकांपासून राधाला दिवस गेले. तोंड पाडून आशाबाई थोरल्या मालकांकडे गेली. लेकीला पदरात घ्यायला विनवू लागले. मग मात्र मोठे साहेब खवळले. धाकट्या मालकांनी एकच खाल्ला. त्यांचाही नाईलाज झाला. ते कपटी नव्हते, पण थोरल्या मालकांच्या दबावाखाली झुकले. आपल्या प्रेमामुळे घराण्याच्या इब्रतीला कलंक लागू नये म्हणून त्याने कानावर हात ठेवले. विश्वामित्री पवित्रा घेतला. थोरल्या मालकांकडून मायलेकींना गावातून निघून जाण्यास बजावले गेले. त्याच रात्री आशाबाईने मंदिरापाठच्या झाडाला फास लावला आणि दुसऱ्या दिवशी राधा गावातून बेपत्ता झाली. पुढे तिचं काय झालं ते कुणालाच माहिती नाही. थोरल्या मालकांनी नंतर आपल्या लेकाला धाकट्या मालकाला दूर देशी पाठवलं. पुढे त्यांचं लग्न झालं आणि एक मुलगा झाला. ते संसारात रमले. पण बिचाऱ्या आशाबाई आणि राधाच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. म्हातारीने डोळ्यांना पदर लावला. थरथर त्या हाताने मितालीने आपल्या पर्समधून फोटो काढला. आपल्या आईचा, तरुणपणाचा. मावशी, हिला तुम्ही ओळखता? तिचा स्वर कापरा झालेला. म्हातारीने फोटो नीट निहाळला. ती चकित झाली. ही तर राधा. हो, राधाच ती, आशाबाईची लेक. तोच चेहरा, तेच हसो. पण तू कशी ओळखतेस तिला? मी तिची मुलगी आहे मावशी. धाकटे मालक म्हणजे संपत चव्हाण माझे वडील आहेत. मिताली जोराने रडू लागली. रडणाऱ्या मितालीला नैतिकने जवळ घेतलं. मोठ्या मायेने तिचे डोळे पुसू लागला. म्हातारी तिच्याकडे निरखून पाहत राहिली, जणू राधालाच पाहत आहे. मग म्हणाली, राधाची मुलगी? माझ्या राधाची मुलगी? तिचे हात हातात घेत कुरवाळू लागली. टिपं गाळू लागली. मिताली बंगल्याच्या उघड्या ओट्यावर आली. ओट्यावरच्या भिंतीवर चव्हाण घराण्यातील दिवंगत पुरुषांचे फोटो ओळीने लावलेले होते. ती संपत चव्हाणच्या फोटोसमोर उभी राहिली. संपत चव्हाण आपले वडील आहेत असं कसं म्हणू शकतो आपण? फक्त ते आपले जैविक पिता आहेत म्हणून? पण त्यांनी तर आपलं अस्तित्व झटकारलं होतं, नाकारलं होतं. मग आपण त्यांची अनवारस संतती आहोत. हो, हेच सत्य आहे, कटू सत्य. त्याने नाकारता येण्यासारखं. ती स्तब्ध झाली. आपल्या आईवर जर त्यांचं खरं प्रेम असतं तर त्यांनी
कुठल्याही परिस्थितीत तिचा आणि तिच्या पोटात असलेला आपला स्वीकार केला असता, पण नाही केला त्यांनी. का केला नाही? प्रतिष्ठेसाठी, भीतीपोटी, की मग आईवरचं त्यांचं प्रेम हे सुद्धा एक नाटक होतं, की होती फक्त वासना, क्षणभराचं आकर्षण? तसं असेल तर मग आईचंही चुकलंच. ती सुद्धा तारुण्याच्या वासनेच्या प्रवाहात वाहवत गेली. खोटं बोलली ती आपल्याशी. तिने आपल्याला खरं कधीच सांगितलं नाही, पण तिला तरी कसा दोष द्यायचा? काय अधिकार आपला? ती तरुण होती, बेभान झाली असेल प्रेमात. आज आणता एखाद्या निसर्गाक्षणी पावलं वाकडं पडलं असेल तिचं. मात्र तिच्या प्रेमात सच्चेपणा होता. तिने पोटातल्या बाळाचं अस्तित्व नाकारलं नाही. आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिने आपल्याला जन्म दिला असेल. असं असू शकेल, कदाचित असेलही. पुढच्या आयुष्यात संयमाने, स्वाभिमानाने जगली ती. आपल्या कलेला, गाण्याला सन्मानाने वागवलं तिने. आई, आज तू हे पाहायला जिवंत नाहीये, ते एका अर्थी चांगलंच म्हणावं असं वाटते मला. तुझ्या दुःखाचा, वेदनेचा मी घेतलेला शोध कदाचित तुला आवडला नसता. त्याने तुझं दुःख शतपटीने वाढलं असतं. माफ कर मला. अज्ञानात सुख असतं, हेच खरं. किती अपेक्षा होत्या आपल्या भूतकाळाकडून. आपल्या आईचं अज्ञात दुःख जाणून घेत आपल्या माणसांना आपल्या मातेशी नवं नातं जोडायचं होतं. काय मिळालं आपल्याला? भूतकाळाचा हा विचित्रपट आपल्यासमोर उघड झाला. भाबड्या आशा होत्या आपल्या. आपण सरळ तर जग पण सरळ? तसं नसतंच मुळे. ही दुनिया एक विचित्रपटच आहे. म्हणायला ही दुनिया एक विचित्रपट आहे. म्हणायला बुद्धिबळाचा पट, पण इथे खेळ बुद्धीचा नाही, बळाचा चालतो. बळ नेहमी जिंकते इथे. दुबळ्या प्यादाची बुद्धिबळाच्या पटावर नेहमीच मर्यादित चाल असते आणि राजा, घोडा, वजीर नेहमीच बलवान. प्याद्याचा बळी घेण्यासाठी ते सदैव अमर्यादित चालीने खेळणार. तो डाव पट सगळं त्यांच्यासाठी. आहुती मात्र प्याद्याची पडणार. आपण, आपली आई, तिची आई एक क्षुल्लक प्यादी. आणि हे जव्हान, हा समाज, हे राजा, वजीर, हत्ती, ते नेहमीच जिंकणार. मिताली संतापाने बेभान झाली. अंगणातला दगड उचलून घेत आपल्या वडिलांच्या फोटोसमोर आली. तुम्ही घाबरट पळपुटी आहात. तिचं मन आक्रंदन करू लागले. त्यांच्या फोटोवर मारण्यासाठी तिने दगड उगारला. मात्र क्षणात तिचा हात तिच्याही नकळत खाली आला. तिला आईचे बोल आठवले. एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात मिताली, माणसाला सुद्धा बाजू असतात. ती खाली बसली. उद्गिन्न सुन्न मनोवस्थेत तिला भडभडून आलं. तुझं अस्तित्वच माणसाने, समाजाने जरी नाकारलं तरी निसर्गाने ते नाकारलेलं नाही. कुणी आपल्याला नाकारलं म्हणजे आपल्यात काही कमीपणा आहे असं कधीच मानू नये. आपल्यात उणीवा शोधत बसू नये. तिला हळवार स्पर्श करत नैतिक म्हणाला. ती स्फुंदू लागली. तुम्हाला कबूल केलं होतंस की भूतकाळाचा शोध घेताना जे समोर येईल त्याला सामोरे जाईल म्हणून, आठवतंय ना? हो, तुझी साथ असेल तर नक्कीच, डोळे कोरडे करत मिताली म्हणाली. मी कायमच तुझ्यासोबत आहे मिताली, तिला जवळ घेत नैतिक प्रेमाने म्हणाला. ती हसली मन मोकळेपणाने. बाहेर वातावरण ढगाळलेलं होते. पावसाची चाहूल लागली. मिताली बंगल्याच्या ओट्यावरून बाहेर अंगणात आली. पावसाचे थेंब तिच्या अंगावर पडले. पाण्यामातीचा गंध भोवताली बिलगून आला. क्षणभर, अगदी क्षण, 2 क्षण तिला भास झाला आपल्या आईचा. ती उभी असल्याचा, तिच्या सोबतीचा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.